गीत नंबर 18। सारे लोग की यीशु ही की जय जय मिल के गाओ. उभा राहून गाऊ आणि एकत्र देवबापांची स्तुती करू. गीत नंबर 18. सारे लोगों यीशु ही की जय जय मिल के गाओ, उसकी महिमा का भजन है सारी प्रजा गाओ, उसकी महिमा का भजन है सारी प्रजा गाओ, करते हुए उसकी स्तुति करते हुए उसकी महिमा गाओ, उसकी महिमा गाओ, हे प्रभु भयंकर तेरे काम सब ही बने, हे प्रभु भयंकर तेरे काम सब ही बने हैं, सारे लोगों यीशु ही की जय मिल के गाओ, उसकी महिमा का भजन ये सारी प्रजा गाओ, उसकी महिमा का भजन ये सारी प्रजा गाओ, महासामर्थी तू यीशु, महासामर्थी तू यीशु, बैरी सब झुकेंगे, बैरी सब झुकेंगे, दंडवत करके जय जयकार तब सारे लोग कहेंगे, दंडवत करके जय जयकार तब सारे लोग कहेंगे, सारे लोगों यीशु ही की जय जय मिल के गाओ, उसकी प्रजा गाओ, उसकी महिमा का भजन है सारी प्रजा,
भजन हे सारी प्रजा गाओ। उसकी महिमा का भजन हे सारी प्रजा गाओ। आग और जल में से हम गुजरे, आग और जल में से हम गुजरे, जब हमारे प्रभु, जब हमारे प्रभु ही ने हमें बचाया, धनी जगह लाया। तू ही ने हमें बचाया, धनी जगह लाया। सारे लोगों यीशु ही की जय जय मिल के गाओ। उसकी महिमा का भजन ये सारी प्रजा गाओ। उसकी महिमा का भजन ये सारी प्रजा गाओ। बलि को लेके प्रभु, बलि को लेके प्रभु, तेरे घर में आऊंगा, तेरे घर में आऊंगा। मन्नतों को तेरे लिए पूरी मैं करूंगा। मन्नतों को तेरे लिए पूरी मैं करूंगा। सारे लोगों यीशु ही की जय जय मिल के गाओ। उसकी महिमा का भजन ये सारी प्रजा गाओ। उसकी महिमा का भजन ये सारी प्रजा गाओ। प्रार्थना करू. आमच्या आकाशातील अत्यंत थोर कृपाळू देव बापा, पुन्हा एकदा आपल्या अति बहुमोल नावाने आम्ही आपल्या चरणाजवळ आलो आहो. आभार मानतो, स्तुती करतो या वेळेबद्दल, आभार मानतो आपल्या सानिध्याबद्दल. पुन्हा एकदा प्रार्थना करतो, आम्हाला जागेवर आपल्या बहुमोल रक्तात सिंचन करावं, आम्हाला शुद्ध पवित्र वातावरणामध्ये ठेवावं, आमचे भटकणारे विचार आपल्या ताब्यामध्ये घ्यावे, आमचे थकलेली मनात थकली शहरात आयुष्यवाणी करावी. पहिल्यापासून शेवटपर्यंत आमचं लक्ष आपल्या उपस्थितीकडं आणि आपल्या वचनाकडं लावण्यास आम्हाला साहाय्य मदत करावी. अशा मी पाय पडून प्रार्थना करतो. वचन देण्यासाठी, ऐकण्यासाठी आपल्या आत्म्याचा अभिषेक द्यावा. आपण स्वतः आम्हासाठी ते बोलावं. हा वेळ आम्हासाठी खूप मोठा आशीर्वादाचा होऊ द्या. अशा मी प्रार्थना करतो. आपलं वचन देऊ नये किंवा ऐकू नये, त्याप्रमाणे वागू नये म्हणून कार्य करणाऱ्या सर्व अंधकार सत्तेला आपल्या महान सामर्थ्यवान नावामध्ये बांधून नमकावून प्रार्थना मागतो. उपकार सुसहित प्रभुवंत आणणारे येशू ख्रिस्ताचा आपला थोर पवित्र आणि गौरवी नावाने आमेन. पहिले करिंथ 11वा अध्याय 23 ते 32 वचन आपण आळीपाळीने वाचू. पहिले करिंथ 11वा अध्याय 23 ते 32 वचन आपण आळीपाळीने वाचू. मिळाले ते सांगून दिले ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला त्या रात्री त्यांनी भाकर घेतली. त्याप्रमाणेच तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या आठवणीसाठी हे करा.
म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खायला अथवा प्रभूचा प्याला पेल तो प्रभूचे शरीर व रक्त याविषयी दोषी होईल. कारण जो अयोग्य प्रकारे खातो व पितो तो प्रभूच्या शरीराला न लक्षून आपणावर दंड आणायला खातो व पितो. कारण जर आपण आपलाच निवाडा केला असता तर आपला न्याय करण्यात आला नसता. स्तोत्रसंहिता 63वा अध्याय. स्तोत्र 63वा अध्याय. स्तोत्रसंहिता 63वा अध्याय आणि 6वं वचन आपण एकत्र वाचू. स्तोत्रसंहिता 63वा अध्याय 6वं वचन आपण एकत्र वाचू. 6, 7, 8 वचन आपण एकत्र वाचू. 6, 7, 8 वचन आपण एकत्र वाचू. आणि मी आपल्या अंतरावर तुला आठवतो, रात्रीच्या पहरात तुझे ध्यान करतो. कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस आणि मी तुझ्या पंखांच्या छायेत हर्ष करीन. माझा जीव तुला लपटून तुझ्या मागून चालला आहे. तुझा हात उजवा हात मला सावरून धरतो. या ठिकाणी दावीद राजा म्हणत आहेत, माझ्या प्रियांनो, की मी आपल्या अंथरुणावर तुला आठवतो, रात्रीच्या प्रहरात तुझे ध्यान करतो. देवबापाचं वचन म्हणत आहे तुम्हाला आणि मला सुद्धा. तुम्ही आणि मी सुद्धा देवबापांना आठवावं. देवबापांची खूप इच्छा आहे. हा मेज कशासाठी ठेवलेला आहे? प्रभू येशू म्हणत आहेत, माझ्या प्रियांनो, या ठिकाणी 1 कोरिंथ आणि त्याचा 11वा अध्याय 24 वचन 25 वचन. 1 कोरिंथ 11वा अध्याय 24-25 वचन. आणि उपकार स्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी मोडले जातात हे माझ्या आठवणीसाठी करा. 25 वचन. त्याप्रमाणेच तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या आठवणीसाठी हे करा. देवबाप तुम्हाला मला म्हणत आहेत प्रियांनो, की माझ्या आठवणीसाठी हे करा. देवबापांना तुम्हाला मला सांगावं लागतं आहे पहिली गोष्ट, की माझी आठवण करा, माझी आठवण करा, माझी आठवण करा. त्यासाठी देवबापाने काय केलेलं आहे? तुम्ही आणि मी देवबापांची आठवण करावी. देवबापांना आम्ही कधीही विसरायला नको. देवबापांची इच्छा आहे. वचन काय म्हणतं आहे? स्तोत्र 103 मध्ये. स्तोत्र 103 पहा. स्तोत्र 103 पहिलं दुसरं वचन. स्तोत्र 103 पहिलं दुसरं वचन. दुसरं वचन आपण एकत्र वाचू. स्तोत्र 103 दुसरं वचन. हे माझ्या जीवा, यहोवाचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. देवबाप म्हणत आहेत, तुम्हाला मला सांगत आहेत, की त्याचे उपकार तू विसरू नको. दावीद राजा या ठिकाणी म्हणत आहेत, की जरी मी अंथरुणावर पडलो असलो तरी मी ध्यान मनन करत आहे, देवबापा काय माझ्यावरती आपण उपकार केलेले आहेत, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देत आहे, आपली स्तुती करत आहे, आपलं गौरव करत आहे, आपली आराधना करत आहे, सन्मान करत आहे. देवबाप म्हणून तुम्हाला मला सांगत आहेत प्रियानो, ज्या प्रभूने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावरती प्राण अर्पण केला, शरीर मोडलं, रक्त वाहिलं, ज्या प्रभूजींनी तुमच्या आणि माझ्या पापांच्या क्षमेसाठी वधस्तंभावर स्वतःचं रक्त सांडलेलं आहे, बहुमोल रक्त सांडलेलं आहे, अमूल्य रक्त सांडलं आहे, निष्पाप आणि निष्कलंक रक्त सांडलेलं आहे. आणि जे रक्त देवबापाने तुमच्या आणि माझ्या पापासाठी कायमस्वरूपी एक प्रमुख याजक म्हणून, महान याजक म्हणून देवबापांच्या समोर कायमस्वरूपी वाहिलेलं आहे. ज्या रक्तामध्ये तुम्हाला आणि मला रिफ्यूज आहे, आम्हाला दडता येते, त्या रक्ताच्या आड आम्हाला लपता येते, त्या रक्ताच्या द्वारे आमचं न्यायीपण प्रगट देवबाप करतात. देवबाप आम्हाला न्यायी असं बनवतात. ते रक्त प्रभू येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी सांडलंय. तरी देखील देवबाप पुन्हा पुन्हा म्हणत आहेत, की हे माझ्या आठवणीसाठी करा. देवबापांना माहिती आहे की मनुष्य कसा आहे, विसरून जातो. जगामध्ये आपण पाहतो, लोकांना आपण कुणाला मदत केली, काही केलं तर लोक आठवण ठेवत नाहीत, बऱ्याचदा विसरून जातात. काय आठवण, काय मदत केली किंवा काय उपकार केले, विसरून जातात. तुम्हाला मला असं दिसतंय, देवबापांना सुद्धा लोकांनी विसरले. कुठं विसरले? म्हणून देवबापांनी खरं तर वलांडणाच्या भोजनाची, वलांडणाच्या सणाची देवबापांनी याच्यासाठी निर्मिती केलेली होती. वलांडणाचा सण देवबापांनी नेमून दिलेला होता इस्रायलच्या लोकांना. कशासाठी? की देवबापांची त्यांनी कधीही आठवण विसरू नये. देवबापांची आठवण सारखे इस्रायलाचे लोक विसरत राहिले. आपल्याला दिसते यहोशुआच्या पुस्तकानंतर ज्यावेळी न्यायाधीशाच्या पुस्तकामध्ये आपण जातो, त्यावेळेला सारखं हे लोक विसरत राहिले, सारखं लोक विसरत राहिले.
देवबापाने एक 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 न्यायाधीश देवबाप देत राहिले. एखाद्या न्यायाधीशानं 40 वर्ष राज्य केले, एखाद्या न्यायाधीशानं 70 वर्ष परिष्ठांच्या हातातून त्यांना सोडवलं. देवबापांची स्वस्थता आणली, देवबापाने आशीर्वाद आणला. तो न्यायाधीश मेला की इकडे लगेच लोकांनी काय केलं, विसरून गेले काय केलं देवबापाने. आणि काय, परत मूर्तीपूजा करू लागले, परत इतर देवांच्या नादी लागले, परत आणि काय काय देवबापांना न आवडणाऱ्या गोष्टी करू लागले, देवबापांना जे आवडत नाही त्या गोष्टी करू लागले. देवबापांचं ध्यानपूजन, देवबापांची सेवा, देवबापांच्या गोष्टी सोडून दिल्या. याची देवबापांना आठवण आहे की ही लोक, जगातले लोक कसे आहेत, मनुष्य कसा आहे, कृतघ्न आहे, कृतघ्न आहे. मनुष्य केलेले उपकार कधी विसरत नाही, लक्षात ठेवत नाही, तो नेहमी अविसरत राहतो. देवबापांना माहीत आहे. म्हणून या मेजाची आठवण तुमच्या आणि माझ्यासमोर देवबापाने केलेली आहे. कशी, की दर रविवारी तुम्ही आणि मी प्रभूच्या मरणाची आठवण करावी. कसं प्रभूजींनी आमच्यासाठी रक्त वाहिलेलं आहे याची तुम्ही आणि मी आठवण करावी. कसं प्रभूजींनी तुमच्या आणि माझ्यासाठी शरीर मोडलेलं आहे याची तुम्ही आणि मी आठवण करावी. किती दुःख, किती त्रास, किती वेदना आणि किती भयंकर दुःख वधस्तंभावरती प्रभूजींनी तुमच्या आणि माझ्या पापांसाठी, तुमच्या आणि माझ्या पापक्षमेसाठी, तुम्हाला आणि मला सार्वकालचं जीवन देण्यासाठी, तुम्हाला आणि मला राजे बनवण्यासाठी, तुम्हाला आणि मला देवबापाचं राज्य देण्यासाठी महान बलिदान केलेलं आहे. याची आठवण आम्ही विसरू नये. देवबापांची खूप इच्छा आहे. त्यासाठी प्रभूजी सांगत आहेत. वाचताना मला कधी कधी असं वाटतंय की देवबापांना हे सांगावं लागतंय, माझी आठवण तुम्ही विसरू नका, माझी आठवण तुम्ही विसरू नका. प्रियानो, देवबाप आज म्हणत आहेत की तुम्ही आणि मी ही आठवण विसरू नये, म्हणून देवबापाने हा मेज ठेवलेला आहे. मनुष्य ही आठवण कशी विसरतो? पहिली गोष्ट आहे, मनुष्य ही आठवण विसरतो की त्याच्या पापांची कशी क्षमा झालेली आहे हे मनुष्य विसरतो. आणि मग काय होतंय, प्रभूजींच्या बलिदानाची आठवण मनुष्याला राहत नाही. म्हणजे पहिली गोष्ट आहे की मनुष्य देवबापांचं बलिदान जे आहे ते बलिदान सिरियसली त्या बलिदानाकडे पाहत नाही. पहिल्यांदा तारण झालं, पापांची क्षमा मिळाली, देवबापाचं जीवन मिळालं की एकदम जणू काय असं अग्नी पेटल्यासारखं त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि मग पुष्कळ बायबल वाचणे, प्रार्थना करणे, शास्त्र वाचन करणे, पुष्कळ गोष्टी मनुष्य करत राहतो. परंतु जसं दिवस जातील तसं हळूहळू हळूहळू आपल्या असं लक्षात येतं आहे की या बलिदानाकडे मनुष्य दुर्लक्ष करू लागतो. हे जे काय बलिदान देवबापाने केलेलं आहे, हे जे काय तारण तुम्हाला मला दिलेलं आहे, हे तारण आपण दुर्लक्ष करू लागतो. इब्री लोकासपत्रामध्ये लिहिलं आहे पहा. इब्री लोकासपत्र 10वा अध्याय 29वा वचन. इब्री लोकासपत्र 10वा अध्याय 29वा वचन. इब्री लोकासपत्र 10वा अध्याय 29वा वचन. तर ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले आणि कराराच्या ज्या रक्ताच्या द्वारे तो स्वतः पवित्र केला गेला होता हे सामान्य लेखले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो किती अधिक दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते? देवबापाचं वचन म्हणत आहे. या ठिकाणी लिहिलंय सामान्य लेखले, म्हणजे लाईटली घेतलेलं आहे. इंग्लिशमध्ये लाईटली घेतलं आहे. पापांची क्षमा लाईटली घेतलेली आहे, लाईटली नाही. या पापक्षमेसाठी प्रभू येशूंनी वधस्तंभावरती महान बलिदान केलेलं आहे. प्रियानो, ही लाईटली घेण्यासारखी गोष्ट नाही. तुम्हाला मला जी पापक्षमा आज मिळालेली आहे त्याची किंमत तुम्हाला मला कधी समजणार? न्यायाच्या दिवशी समजणार. न्यायाच्या दिवशी ज्यावेळी मत्ते कृषीवर्तमान 25व्या अध्यायामध्ये देवबाप म्हणत आहेत, एक शेरडांनी उजव्या बाजूला राहायचं आहे, मेंढरांनी डाव्या बाजूला राहायचं आहे. आणि जो सार्वकालचा अग्नी सैतान आणि त्याच्या दूतासाठी नेमलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जा, असं ज्यावेळी सांगतील देवबाप. कुणाला? ज्यांना पापांची क्षमा मिळाली नाही, ज्यांना देवबापाचं जीवन मिळाले नाही, ज्यांना सार्वकालचं जीवन मिळालेलं नाही, त्यांना युगानुयोग ज्यावेळी तिथं टाकतील त्यावेळी आमच्या लक्षात येईल, अरे किती महान तारण आहे, किती महान गोष्ट आहे. पापांची क्षमा म्हणजे किती महान गोष्ट आहे. केवळ एक मी प्रार्थना केली की देवबापा, मी पापी आहे, मज पाप्यावर दया करा. मी माझ्या शब्दांच्याद्वारे, कृतीच्याद्वारे, विचारांच्याद्वारे असंख्य अपराध केलेले आहेत. या अपराधांचा मी क्षमा मागतो. देवबापा, मला माझ्या सर्व पापांची क्षमा करा. केवळ विश्वासानं अंतःकरणापासून ज्यावेळी तुम्ही आणि मी पापांची क्षमा मागितली, एका क्षणात देवबापाने आम्हाला पापांच्या क्षमेचा अनुभव दिलेला आहे. प्रियानो, हा पापांच्या क्षमेचा अनुभव जो आम्हाला आज मिळाला, सार्वकालच्या जीवनामध्ये ज्यावेळी आम्ही जाऊ त्यावेळेला तुम्हाला मला किती आनंद होईल. अरे हे पापक्षमा प्राप्त करून घेतली म्हणून ठीक झालं, नाहीतर
कायमस्वरूपी अग्नीच्या गंधकाच्या जळत्या सरोवराच्या शिक्षेमध्ये जावं लागलं असतं. बिली ग्रॅहम ज्यावेळी वारले, प्रभूमध्ये गेले, प्रभूजवळ गेले, त्यावेळेला एक कार्टून आलं होतं. मला खूप ते बघून मला खूप असं अंतकरणात कसं तरी झालं की ते बिली ग्रॅहम स्वर्गाचं असं दाखवलं त्यांनी कार्टूनिस्टने. त्यानं कार्टून कसं काढलं, स्वर्गाचं दार असं आपण दाखवलेलं आहे. पुष्कळ लोक आज स्वर्गामध्ये आहेत आणि ते बिली ग्रॅहमना काय करत आहेत, वेलकम करत आहेत, वेलकम वेलकम वेलकम. बिली ग्रॅहम एकदम म्हातारा माणूस त्या गेटजवळ चालत 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 येत आहे. हे वेलकम कशासाठी? बिली ग्रॅहमने त्यांना सुवार्ता सांगितली. देवबापाने त्यांच्याद्वारे त्यांचं तारण केलेलं आहे, पापांची क्षमा त्यांना दिलेली आहे. हे लोक देवबाप त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये बसून बिली ग्रॅहमचं स्वागत करत आहेत, स्वागत करत आहेत. त्यांना त्यावेळी वाटलं असेल, काय मनुष्य, ह्याच्यामुळं आम्हाला सुवार्ता मिळाली, काय मनुष्य, ह्याच्यामुळं देवबापांचं जीवन आम्हाला मिळालं. यांनी सुवार्ता सांगितली नसती तर आम्ही इकडं गेलो असतो. कुठं? त्या अग्नीच्या गंधकाच्या जळत्या सरोवरामध्ये कायमस्वरूपी आणि युगानुयुग गेलो असतो. माझ्या प्रियांनो, देवबाप म्हणत आहेत, आम्ही त्याची आठवण करावी. आम्ही हे सामान्य लेखू नये. म्हणजे काय करावं? म्हणजे तुम्ही आणि मी अतिशय शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्याचा देवबापासमोर प्रयत्न करायला पाहिजे. परत आमच्या हातून काही चूक होऊ नये. आमच्या विचाराच्या द्वारे, आमच्या कृतीच्या द्वारे, आमच्या शब्दाच्या द्वारे ह्याच्याकडे आम्ही खूप लक्ष द्यायला पाहिजे. जाणून बुजून परत आम्ही पापामध्ये पडायला नको. पहा, आम्ही याच्याकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे की मला आता काय करायचं आहे. देवबापाचं वचन म्हणत आहे, जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. 1 योहान 3 अध्याय 3 वचनामध्ये, 1 योहान 3 अध्याय 3 वचन पहा. 1 योहान 3 अध्याय 3 वचन, 1 योहान 3 अध्याय 3 वचन. कृपा करून आपण एकत्र वाचू. 1 योहान 3 अध्याय 3 वचन. आणि ज्याच्याविषयी ज्या कोणाला ही आशा आहे, तो जसा तो शुद्ध आहे तसा आपणाला शुद्ध करतो. देवबापाचं वचन म्हणत आहे. ज्याला आता खात्री आहे की मी प्रभू येशूंच्या बरोबर जाणार आहे, त्याने आपण काय करावं? शुद्धतेमध्ये राहायला शिकावं. शुद्धतेमध्ये राहण्याची गरज आहे. त्यांनी हे लक्षात ठेवावं की हे बलिदान किती महान बलिदान प्रभू येशूने माझ्यासाठी केलेलं आहे. हे आम्ही कधी सामान्य लेखायला नको. ज्यावेळी आम्ही हे सामान्य लेखतो आणि जाणून बुजून पुन्हा विचाराच्या द्वारे, कृतीच्या द्वारे, शब्दांच्या द्वारे चुका करत राहतो, देवबापांच्या विरुद्ध वागत राहतो, ते आम्ही असं दाखवतो की आम्ही प्रभूचं बलिदान विसरलेलं आहे, प्रभूजींना आम्ही विसरलेलो आहे. देवबाप म्हणत आहेत, हे तुम्ही यासाठी करा की माझ्या आठवणीसाठी हे करा. देवबापांची आठवण करायची म्हणजे काय करायचं? जसा तो शुद्ध आहे तसा आम्ही शुद्धतेमध्ये राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहायचं. माझे विचार, माझ्या भावना, माझ्या इच्छा, माझं बोलणं, माझं पाहणं, माझं वागणं, याद्वारे परत काय चूक होता कामा नये. परत मी चुका करायला नको, परत पापामध्ये जायला नको. याच्याकडे तुम्ही आणि मी अतिशय गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे माझ्या प्रियानं. जर आम्ही देणार नाही तर त्याचा अर्थ असा आहे की आम्ही प्रभूचं बलिदानाकडे आम्ही लक्ष दिलेलं नाही, किंवा प्रभूचं बलिदान आम्ही विसरलेलो आहोत, किंवा देवबापांना आम्ही विसरलेलो आहोत. दुसरी गोष्ट, देवबाप काय म्हणत आहे? आम्ही विसरतो म्हणजे काय करतो? ज्या तीव्रतेनं तुम्हाला आणि मला पापाची जाणीव व्हायला पाहिजे, ती तीव्रता हळूहळू हळूहळू मनुष्यामध्ये कमी होत राहते. असं नको व्हायला. एखादी चूक केली तर मनुष्याला पहिल्यांदा जेवढं दुःख होतं आहे, त्यानंतर हळूहळू 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 काय होतं आहे, तो विवेक जो आहे तो अशा पद्धतीनं डागाळला जातो की तो हळूहळू दोष द्यायचा बंद करून टाकतो. विवेक बंद होतो, दोष द्यायचं बंद करतो. मग मनुष्याला असं वाटतं की बहुतेक मी काही चूकच केली नाही, किंवा मी काही चुकलोच नाही, असं मनुष्याला वाटते. कुणाला रागानं बोलला किंवा शिव्या दिल्या तरी देखील मनुष्याला असं वाटते की मी काही चुकलो नाही, बरोबर केलं. त्याची चूक होती ना, त्याच्याबरोबर मी त्याला बरोबर उत्तर दिलेलं आहे, मी काय चूक केलेली नाही, असं मनुष्याला वाटत राहते. म्हणजे काय होत राहते? पापाची तीव्रतेनं मनुष्याला जाणीव होत नाही. दिस इज फॉरगेटफुलनेस. ह्याचा अर्थ असा आहे की आम्ही आमच्या झालेल्या क्षमेची आठवण ठेवलेली नाही. आम्ही क्षमा करत नाही म्हणजे काय? आम्हाला असं दिसतंय की आम्ही पुन्हा पुन्हा त्याच पापामध्ये पडत राहतो. याचा असा अर्थ काय की आमचा जो विवेक आहे तो डागाळलेला विवेक आम्हाला त्या पापाची नंतर जाणीव करून देत नाही. मनुष्याला असं वाटतंय
की मी खरंच शुद्धतेमध्ये, पवित्रतेमध्ये, चांगलं धार्मिकतेमध्ये जीवन जगत आहे. जगामध्ये पुष्कळ लोक असे आहेत प्रियांनो, त्यांना असं वाटतंय की मी माझ्यापेक्षा आणि काय पवित्र आहे, मी एकदम पवित्र मनुष्य आहे. माझे विचार, माझ्या भावना, माझ्या इच्छा, माझं बोलणं, माझं पाहणं, त्याच्यामध्ये काय काय चूक नाही असं मनुष्याला वाटत राहते. आणि मग मनुष्य चुका करत राहतो, चुका करत राहतो, चुका करत राहतो. हे काय दाखवत आहे? आम्ही प्रभूजींचं बलिदान विसरलेलो आहोत. देवबापांच्या बलिदानाकडं तुम्ही आणि मी लक्ष दिलेलं नाही, असा त्याचा अर्थ होत आहे. ह्याकडे तुम्ही आणि मी खूप लक्ष द्यायला पाहिजे प्रियांनो. तुमचा आणि माझा विवेक तुम्हाला मला काय सांगत आहे याच्याकडे तुम्ही आणि मी खूप बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. तुमचा आणि माझा विवेक आम्हाला कसं सावध करत राहतो याच्याकडे आम्ही बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला विवेक सांगत राहतो, अरे हे करू नको, हे करू नको, हे कर, हे कर, हे कर. आणि आम्ही काय करतो? त्याचा विवेकाचा आवाज दाबत राहतो, विवेकाचा आवाज थांबवत राहतो, विवेकाला गप्प बसवत राहतो. आणि मग काय होत राहते? हा विवेक गप्प बसत 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 एक दिवस बंद होऊन जातो, बोलायचं बंद होऊन जातं. म्हणजे पापाची जाणीव मनुष्याच्या अंतःकरणामध्ये होणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दावीद आणि शाऊल यांच्यामध्ये एक बेसिक फरक आहे. काय? की दावीदांना पापाची जाणीव अतिशय तीव्रतेने होत होती. आमच्या जीवनामध्ये सुद्धा जर काय आमच्या जीवनात काही चूक झाली तर आपण स्तोत्र 51 सारखं वाचायला पाहिजे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की पश्चाताप कसा करायचा आहे. दावीद राजांनी कसा पश्चाताप केला? दावीद राजा म्हणत आहे, देवबापा माझा फुटलेला आत्मा तुम्ही तुच्छ मानू नका. देवबापांच्या समोर दावीद राजांचा आत्मा एकदम फुटलेला आहे. प्रभूजी मी आता काय करू ह्या पापाबद्दल? देवबापा आपण मला क्षमा करा. तीव्रतेनं त्यांच्या अंतःकरणामध्ये जाणीव झालेली आहे. त्यामुळं काय झालं? त्यामुळे दावीद देवबापांच्या मनासारखे मनुष्य बनू शकले. याउलट शाऊलांना पापांची जाणीव होत नव्हती. शाऊलांना पापांची जाणीव झाली, परंतु तिच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. अगदी शमूएल येऊन सांगत आहेत तरी देखील दुर्लक्ष करत आहेत. मी पाप केलं हे मान्य करायला तयार नाहीत. अगदी शेवटच्या क्षणी शमूएलांच्या जवळ म्हणत आहेत की मी पाप केलेले. म्हणजे काय? पापाची जाणीव व्हायची बंद झालेली आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ देवबापांना दुर्लक्षित केलेलं आहे, देवबापांची आठवण विसरलेली आहेत. तुम्ही आणि मी सुद्धा तुमच्या माझ्या जीवनामध्ये देवबाप म्हणत आहेत, आम्ही आठवण विसरतो. म्हणजे काय करतो? पापाची तीव्रतेनं आमच्या अंतःकरणामध्ये जाणीव व्हायची जर बंद झाली तर आम्ही हे लक्षात ठेवायचं की आम्ही देवबापाने विसरलेलो आहे, देवबापांचं बलिदान आम्ही विसरलेलो आहे. म्हणून आमचा विवेक आम्ही शुद्ध ठेवायला पाहिजे. म्हणून प्रेषित पौल आहेत ते नेहमी विवेकाविषयी सांगत आहेत. मनुष्या दृष्टीनं, देवबापाच्या दृष्टीनं माझा विवेक मी शुद्ध ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. दावीद राजा प्रेषित पौल म्हणत आहे. कशासाठी? यासाठी की देवबापांनी महान बलिदान माझ्या पापांच्या बद्दल केलेलं आहे. प्रेषित पौलांना याची खूप जाणीव आहे. प्रेषित पौल म्हणून म्हणत आहेत की देवबापांनी माझ्यावरती प्रीती केली आणि माझ्यासाठी स्वतःला दिलेलं आहे. म्हणून प्रेषित पौल एकदम काटेकोर जीवन जगत आहेत, एकदम काटेकोर जीवन